नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा जो काही पेपर आहे, या पोलीस भरती पेपरचा जो काही सराव बघायचा आहे आपल्याला, तो प्रश्नांचा सराव आपण आज इथे पाहू. लक्षात घ्या, याच्या अगोदरही आपण काही टॉपिक्स टाकलेले आहेत. जवळपास आपलं टार्गेट आहे किमान 5,000 पेक्षा जास्त प्रश्न आपण इथे घेत आहोत, हे लक्षात घ्या. याच्या अगोदरही काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. प्रत्येक दिवशी आपण एक टेस्ट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामार्फत आपण जवळपास 5,000 पेक्षा जास्त प्रश्न सोडवून घेणार आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करावा. तसेच काही ट्रिक्सच्या माध्यमातूनही आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, तेही तुम्ही पाहून घ्यावे, ही विनंती. ठीक आहे. चला तर मग वेळ न घालता आपण प्रश्न पाहू. बघा काय म्हणले. राम श्यामला म्हणाला, तुझी बहीण माझी बायको आहे. तर श्यामचे वडील रामचे कोण? लक्षात घ्या. राम श्यामला म्हणालाय, तुझी बहीण म्हणजेच श्याम त्याची बहीण आहे. ठीक आहे. म्हणजे यांचे जे काही वडील असतील, ते दोघांचे वडील कोण आहेत? एकच आहेत. बरं. कुणाला म्हणलाय? राम म्हणलाय. बरोबर आहे. ठीक आहे. कोणाला म्हणला? श्यामला. तुझी बहीण म्हणजे त्यांचे वडील. बरं. माझी बायको आहे. याची कोण आहे? बायको. आता याची जर बायको असेल, तर हे दोघ जण कोण झाले? मेहुणे. आणि हे कोण झाले? त्याचे सासरे. लक्षात घ्या. म्हणून म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, जे सासरे आहे ते उत्तर त्याचं काय आहे? बरोबर. अनिल हा स्नेहलपेक्षा उंच आहे. इथे टाकू आपण. बघा, इथं नाव देऊ अनिल. ठीक. अनिल हा काय सांगितलंय त्यांनी? स्नेहलपेक्षा उंच. ठीक. इथं काढू आपण स्नेहल. इथं. बर. पुढं काय म्हणले बघा. अनिल हा स्नेहलपेक्षा उंच आहे, जो निखिलपेक्षा उंच आहे. अनिल हा स्नेहलपेक्षा उंच आहे, जी निखिलपेक्षा उंच आहे. जी म्हणले म्हणजेच इथं कोण येईल? निखिल. निखिल हा काय आहे? निखिल आहे स्नेहलपेक्षा लहान. ठीक आहे. स्नेहलपेक्षा लहान. याचं काढा. बर. तर मग स्नेहल सर्वात बुटकी असेल काय? नाही. उत्तर काय त्याचं? नाही. का? कारण निखिल हा काय आहे त्यामध्ये? सर्वात बुटका आहे. ठीक आहे. एका वृक्षाच्या रांगेत दोन्ही बाजूकडून 5वा क्रमांक. एकूण बघा, इथं 5वा आहे. एकूण पण किती आहे? 5वा आहे. म्हणजे इकडं 4, इकडं 4. म्हणजेच टोटल किती झाले? 4 अधिक 4 आणि तो एक स्वतः. म्हणजेच टोटल किती आहे? 9. 9 उत्तर बरोबर करून घ्या. 9 हे काय त्याचं पर्यायी उत्तर सांगता. इथं बरोबर आहे. रमेश 40 मीटर उत्तरेकडे चालला. समजा इथून जाऊ आपण 40 मीटर उत्तरेकडे. ठीक. 40 मीटर उत्तरेकडे. तिथून डावीकडे वळून 30 मीटर चालला. तर डावीकडे म्हणल्यानंतर इकडे गेला तो. ही डावी दिशा त्याच्याकडे. 30 मीटर चालला. बरं. तिथून तो उजवीकडे 20 मीटर चालला. ठीक आहे. ही डायग्राम घेतो मी अशी खाली इथं घेऊ आपण याला. ठीक आहे. या पद्धतीनं हा 40 आहे, हा 30 आहे. इथून तो पुन्हा उजवीकडे गेला, म्हणजे वरती गेला. वरती. ठीक. किती गेला? 20 मीटर. बर. पुन्हा तिथून उजवीकडे 30 मीटर गेला. पुन्हा इथून इथपर्यंत आला 30 मीटर आला इकडं. चालला. तर तो आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे? तर आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे हे अंतर तुम्हाला सांगायचं. म्हणजे तो किती अंतरावर आहे? 20 मीटर अंतरावर आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बघ, डायग्रामचे योग्य काढा. डायग्राम काढल्याच्या नंतर तुम्हाला तो जो काही भाग आहे, तो भाग तुम्हाला त्यातला कसा काय करता येतो? सोडता येतो. हे असं होतं. इथून इकडे गेल्यानंतर इथून पुन्हा तो इकडे आला. म्हणजेच तो किती अंतरावर आहे? टोटल 20 मीटर अंतरावर आहे. आता घड्याळात 9:15 वाजले आहेत आणि तास काटा दक्षिण दिशेला असल्यास, बघा
हे आता हे असं घड्याळ एक, ठीक आहे. घड्याळ किती वाजले तर 9:15. चल 9:15 म्हणजेच काय टाइम असतो बघा. ठीक आहे, 9:15 म्हणजे इथं 9 वाजतील आपले, असा टाइम असेल ते. 9:15 त्याला आपण म्हणू 9:15 वाजले, ठीक आहे. बरं, बघा आता काय म्हणते ते. तास काटा दक्षिण दिशा दाखवायचा. इथं दक्षिण आहे. आता इथलं दक्षिण इथं गेलं म्हणजे इथलं पश्चिम इथं जाईल. इथं येईन पूर्व, इथं उत्तर येईन आणि इथं काय येईन तुमचं पूर्व. आता काय म्हणले बघा, मिनिट काट्याची दिशा कोणती असावी. आता मिनिट काटा कुठं आला, इथं उत्तरेला, म्हणून उत्तर त्या काय त्याचा पर्याय क्रमांक बरोबर आहे. 9:15 वाजले होते म्हणून आपण तो टाइम घेतला, लक्षात घ्या. 9:15 म्हणजे काय, 9:15. तर 9 वाजण्याचा टाइम जो असतो तो वरती असतो इथं आपला. इथं काय म्हणले बघा, आई मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती, 3:5. आई आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज किती, 64 वर्ष. म्हणजे 5x अधिक 3x बरोबर किती, 64. तर 8x बरोबर किती, 64. तर x बरोबर किती, 8. x जर 8 आला, लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलं, मुलीचं वय, म्हणजे 3 गुणिले 8 बरोबर 24 वर्ष. कारण मुलगी लहान आहे म्हणून आपण काय म्हणू, त्याचं 3 प्रमाणामध्ये त्याला घेऊ. 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती होती, 80. 4 बहिणी आहेत, ठीक. 5 वर्षापूर्वी म्हणले ते, 5 वर्षापूर्वी बेरीज किती होती, बेरीज होती 80 वर्ष. मग आजची बेरीज किती ते काढून घेऊ. आज आहे 80 प्लस 4 बहिणी 5 वर्षापूर्वी, याचा अर्थ 80 प्लस 20 बरोबर आजची बेरीज किती, 100. त्यांनी सांगितले 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होते. इथं जाऊ आपण 15 वर्षानंतर. आता 15 वर्षानंतर काय होईल, 100 आज आहेत, 15 वर्षानंतर 4 जण आहेत त्या, म्हणजे 160. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघा इथं काय म्हणले, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 4:45 झाली असता किती अंशाचा कोन तयार होतो. कोनाचं सूत्र आहे, कोन बरोबर 30 गुणिले तास मायनस 11/2 गुणाकारामध्ये काय आहे तुमचे मिनिट आहे. 30 गुणिले तास किती येतं, 4 मायनस 11/2 गुणाकारात मिनिटं किती आहे तुमचे 45. 4 त्रिक 12, 120. याला भाग देऊन टाकू आपण किंवा गुणाकार करू. 11×5 = 55, हातची आली किती 5. 11 44 आणि 5 किती 49 भागिले 2. 120 मायनस याला भाग दिला तर 2 × 4, 2 × 8, 2 × 7 14, 1 उरला 2 × 5 10. यांची वजाबाकी करा फक्त. आता यांची वजाबाकी जर करायची असेल तर हे तर उत्तर होणारच नाही, यांची वजाबाकी करून घेऊ. बघा आता हे 100, 200 मधून 100 गेले तर किती राहिले, 100. आणि 47 मधून 20 गेले तर 47 मधून 20 गेले 27 आणि 0.5 गेल्यावर 25. बघू आपण इथं 247.5 मायनस 120.0 पॉईंट येईल इथं काय येईल 7. 4 2 गेले तर 5, इकडं 1. ठीक, 127.5 हे उत्तर आहे त्यातलं बरोबर. 127.5 अंशाचा कोन तयार होतो. सचिनचं घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जातं. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावले तर त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता. आता सोमवार, मंगळवार 1, बुधवार, गुरुवार,
शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे इथून इथं 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले आणि इथं 5 दिवस. 5 दिवस गुणिले 24 म्हणजेच 120 तास झाले. ठीक आहे. बरं बघा आता काय म्हणते. तासाला 4 सेकंद पुढं. 120 गुणिले 4 सेकंद म्हणल्यानंतर मिनिटात कन्वर्ट करून घेऊया. 12 4 2 8 मिनिटे. घड्याळ काय असणार आहे? पुढे असणार आहे. मग 8 मिनिटांना पुढे जर असेल तर आपल्याला दाखवायला पाहिजे 11 वाजून 8 मिनिटाची वेळ त्यांनी दाखवायला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 चा वार कोणता सांगितलं तुम्हाला? ठीक आहे. 26 जानेवारी 1950. आता लक्षात घ्या 1900 शतक आलं म्हणजे कोड किती वापरायचा? 1. कंप्लीट वर्ष किती येतं? 49. 49 मध्ये 4 ने भाग दिल्यानंतर कितीचा भाग जातो? 12चा. म्हणजे 12 लीप वर्षे. बरं. आता राहिले जानेवारी मध्ये किती दिवस एक्स्ट्रा आहेत? फक्त 26. 7 7 49 कट करून टाका. ठीक आहे. यातले दोन्हीचे टाकले 28 कट करून टाका. 10 आणि 1 11 बाकी. 11 बाकी म्हणजे 7 काढून टाकले. खाली किती उरले? 4 बाकी. ठीक आहे. मग रविवारचा कोड असतो 0, सोमवारचा 1, मंगळवारचा 2, बुधवारचा 3, गुरुवारचा 4. बाकी 4 उरले म्हणून गुरुवारचा कोड किती आहे? 4. आपलं उत्तर असायला पाहिजे गुरुवार. ठीक आहे. लक्षात घ्या इथं सूत्र आहे. काय सूत्र वापरायचं होतं इथं? शतकाचा कोड झालं. त्यानंतर पूर्ण वर्ष, नंतर लीप वर्ष आणि महिन्यातील दिवस. बस एवढं तुम्हाला मांडलं तर ते उत्तर मिळून जाईल. बघा. जर वर्षाचा पहिला दिवस रविवार असेल तर 2012 वर्षात किती बुधवार येतील? आता लक्षात घ्या 1/1/2004 म्हणू कारण लीप वर्ष आहे. सॉरी 12 घेतलं त्यांनी 12 घेऊ काही अडचण नाही. ठीक 12 घेऊ आपण. याचा अर्थ हा कोणता आहे? रविवार. 2/1/2012 हा कोणता आहे? सोमवार. 3/1/2012 हा कोणता आहे? मंगळवार. आता लक्षात घ्या हे पहिला आणि 2 तारखेचा जे काही वार असतात ते लीप वर्षात 53 वेळा येतात आणि बाकी वार किती वेळा येतात? 52 वेळा. म्हणून बुधवार किती असणार आहे त्या वर्षामध्ये? 52 बुधवार असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. वर्ग मायनस 1, 2 चा वर्ग मायनस 1, 4 चा वर्ग मायनस 1, 6 वर्ग मायनस 1, 8 वर्ग मायनस 1 म्हणजेच 64 मायनस 1 बरोबर किती? 63. फक्त सम संख्येचे वर्ग केलेत आणि त्यातून पुन्हा काय केलेलं आहे? 1 1 1 मायनस केला आहे. ठीक आहे. बघा GT, HS, IR, JQ आता हे आपण तयार करून घेतले. हे काही पेपरमध्ये येणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला समजण्यासाठी आपण त्याला काय केले? ड्रॉ केलेलं आहे. इथं दिसतंय तुम्हाला. GT कुठे आहे? हा इथे आहे बघा. G आणि T. बरं त्यानंतर HS, IR, JQ आता कोण असायला पाहिजे? KP म्हणजेच पर्याय क्रमांक 3. विरुद्ध अक्षरे घेतली आहेत. विरुद्ध अक्षरे घेतली आहेत असाचा अर्थ आहे. एक संख्या सिरीज दिलेली. आता यामध्ये रिपीटेड झालेले जे काही अक्षर आहेत तेच मॅक्झिमम तुम्हाला बघायचे आहे किंवा त्याचे गट्स करायचे होते. ठीक आहे. पण इथे जर पाहिलं तुम्ही तिथे दिसते बघा ACAB आणि इथं पण दिसते ACAB म्हणजे प्रत्येक वेळी काय बघा AB AC AB AC असा तो गट आहे. म्हणजे पहिल्यांदा इथे वापरायचं P. ठीक आहे. AB AC AB AC
त्यानंतर ए बी ए सी, म्हणजेच तुम्हाला वापरायचं होतं तिथं बी सी. बी सी वाले कोणकोणते आहेत बघा इथं, बी सी वाला फक्त पर्याय क्रमांक एकच आहे, म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्यातलं काय पर्याय उत्तर आपल्याला बरोबर काढता येतं. बी सी ए बी ए सी ए बी ए सी असा तो फॉर्म होता. बघा इथं काय घेतलं त्यांनी, बी 2 नंबरला आहे, इथं घेतला 3चा वर्ग म्हणजे किती 9. एच 8 नंबरला आहे, पुढे घ्यावा लागेल 9चा वर्ग म्हणजेच किती 81. अक्षराचा क्रम घेतला आणि त्याच्या पुढच्या संख्येचा वर्ग पुढे घेतलाय त्यांनी, बाकी काही नाही. ठीक आहे, बघा 8 ला 64, इथं घेतला 8चा वर्ग बरोबर 64, अर्धे केले तर 32. 12चा वर्ग 144, अर्धे केले तर 72. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, 17 नंबरचा प्रश्न, 4380 मुद्दलाचे दशादशे 7.5% दराने 200 दिवसाचे व्याज किती? म्हणजेच काय काढायचंय, व्याज काढायचंय. व्याज बरोबर काय आहे, मुद्दल 4380 गुणिले मुदत दर गुणिले मुदत भागाकारामध्ये 100. आता दिवसात आलं म्हणून इथं किती घ्यायचं खाली 365. ठीक आहे, हा पॉईंट कटला तर हे पॉईंट कटून जाईल. 438 गुणाकारात 75 गुणाकारात 200 भागाकारामध्ये 100 गुणिला 365. 2 0 काय होईल कॅन्सल. आता इथून पुढे भाग थोडासा व्यवस्थित द्या. बघा भाग देण्यावरच सर्व काय आहे. आता आपण 5 ने भाग देऊ. 15 5 75, खाली इथे भाग जाईल 13चा 73चा. याला 6 ने गुणून पहा, ही संख्या तुम्हाला मिळते, म्हणजे इथे कितीचा भाग जाईल 6चा, म्हणजे 6 गुणिले 15 गुणिले 2, 15 सकी 90 गुणिले 2 बरोबर 180. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं 180. इथे पण आपल्याला काय काढायचे, सरळ व्याज काढायचे. ठीक आहे, व्याज बरोबर पुन्हा तेच 2190 5% दराने 150 दिवसाचे म्हणले, भागाकारामध्ये काही नाही तर 100 गुणाकारामध्ये 365. भाग देत असताना मात्र व्यवस्थित भाग द्या, गडबड करू नका. बघा इथं भाग देताना काय होईल बघा, 1 2 1 2 0 कॅन्सल. 5 न भाग देऊ तर कितीचा जाईल 73चा. 219 गुणिले 15 भागाकारामध्ये 73, 73 ची तिप्पट आहे, म्हणजेच 3 गुणिले 15 बरोबर किती इथं 45. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काढता येतं. कॅट सी किती नंबरला आहे 3, ए 1 इकडं 20, सगळ्यांची बेरीज केली तर किती आली 24. तसं आपण इथे यांची बेरीज करून घेऊ. एच किती नंबरला आहे बघा 8 नंबरला. ओ किती नंबरला आहे ते काढून घेऊ आपण. ओ बघा एम किती नंबरला आहे 13, एम एन ओ म्हणजे हा 14 ना हा कितीला आहे 15, इथं घेऊ 15. ठीक, आर आता टी कितीला आहे इथं 20 ला आहे, मग टी कुठे येतो बघा आर एस टी, हा 20 ला म्हणलं तर हा कितीला येईल तुमचा 18 ला. ठीक, यस हा कितीला आहे 19 ला, आणि ई हा कितीला आहे तुमचा 5 ला. सगळ्यांची बेरीज करा, हे 15 आणि हे 5 इथे लिहून टाकतो 20. 8 आणि 8 16 म्हणजे हे किती पुढं 26. ठीक आहे, हे घटला आणि हे घटला, नंतर 19. 9 6 15 म्हणजे 5 असणार, फक्त एकमेव पर्याय तुमचा कोणता 65. 65 उत्तर करून टाका त्याचं. गुडविल तुम्हाला शब्द तयार करायचा. ठीक आहे, आता A2 BC अशा पद्धतीने गुडविल हा जो काही शब्द आहे तो शब्द तुम्हाला तयार करायचा होता. मग इथे पाहिलं आपण की ओ किती नंबरला आहे ते लक्षात घ्या, म्हणजे ते सगळं काही संपून जाईल. ठीक आहे, एल किती नंबरला आहे ते पण पाहून घ्या. आता एल किती नंबरला आहे 12 आणि इकडं 12, म्हणजेच
हे जे काही पर्याय दिसतो याच्यात 12 नाही म्हणून हा पर्याय प्रश्न चुकीचा आहे. आता याला काही करायची गरज नाही. बरं, आता जाऊ आपण ओ किती नंबरला आहे बघा. आता इथे जाऊ आपण एम किती नंबरला आहे. एम एन ओ म्हणजे हा 12 आहे, हा 13 आहे. ठीक आहे, सॉरी हा 13 आहे. एम किती 13 आहे, हा 14 आहे आणि हा किती आहे 15. म्हणजे हा पण पर्याय कटला. म्हणजे ह्या दोन्ही पैकीच एक बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, आता डी किती नंबरला आहे बघा इथं 4 ला, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे पर्याय उत्तर बरोबर आहे. कारण हा डी जो आहे तो 4 नंबरला आहे आणि इथं डी 4 नंबरला एकटाच होता, म्हणून पर्याय क्रमांक डी काय त्याचं बरोबर उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर. 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती झालं 50 गुणिले 51 भागिले 2. 5 एक 5, 5 5 25, 0 भागाकारामध्ये 2, बे 1 बे, बे दोन्ही 4, बे साती 14, बे पंचे 10 म्हणजे 1275. हा त्यातला पर्याय उत्तर काय त्याचं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, 78 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती म्हणा. 78 नंतरची काढून प्लस 2 गुणिले 7 मायनस 1. 78 जशाला तसा 7 दोन्ही 14 मायनस 1. 78 जशाला तसा इथे किती आले 13. 8 आणि 3 11 1 हातचा आला 1 म्हणजेच किती 91. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक, 4 36 81 144 या चौरस संख्या आहेत, कारण त्याला आपण वर्ग संख्या म्हणतो आणि वर्ग संख्या ज्या आहेत त्याच कोण असतात चौरस संख्या असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं काय बरोबर उत्तर आहे. 62,856 यापैकी 2 या अंकाची स्थानिक किंमत. 2 ची स्थानिक किंमत किती आहे 2000 व 8 या अंकाची स्थानिक किंमत. 8 ची स्थानिक किंमत किती आहे 800. यातला फरक सांगितलाय आपल्याला. फरक कितीचा आहे तुमच्यामध्ये 1200. यांना सोडवायचं. हे भागाकारात आलं, हे मांडणी करून घ्या. 0.08 0.16 3.2 हे सगळं भागाकारात जाईल तुमचं. 0.00064. पॉईंट नंतर वरती मोजून घ्या किती आहे तर 1 2 3 4 आणि 5 खाली पण 5 आहेत. डायरेक्ट कट करा. 8 गुणिले 16 गुणिले 32 खाली काय येईल तुमच्याकडे इकडं 64. 16 चोक 64, 8 चोक 32, 8 गुणिले 8 बरोबर 64. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. इथं बघा, याला मांडणी करून घेऊ. 121 गुणाकारात 13 भागाकारामध्ये 11 हा कंस घेतो मी, अधिक 169 गुणाकारामध्ये 5 भागाकारामध्ये 13 याला पण एक कंस घेऊ, मायनस 56 गुणिले 6 भागाकारामध्ये 7 याला एक कंस घेऊ. 11 ने 11चा भाग जाईल म्हणजे 11 गुणिले 13 अधिक इथं 13चा भाग जाईल. ठीक आहे, 13 गुणिले 5 मायनस इथे 7 8चा भाग जाईल 8 गुणिले 6. ठीक, मग यांच्यामध्ये जाऊ आपण. 13 13 कॉमन काढून सॉल्व्ह करता येईल, पण डायरेक्ट गुणाकार घेऊ आपण. 13 1 13ला 3 हातचाला 1 13 1 13 आणि 1 14, 13 5 65, 8 6 48. ठीक आहे, इथं वजाबाकी चिन्ह आहे, वजाबाकी चिन्ह टाकून द्या. बेरीज करू. 5 आणि 3 8, 6 आणि 10ला 0 हातचाला 1 208, इकडे किती 48. 8 म्हणून 8 गेले तर 0 आणि इकडे गेले तर किती 16. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर काढता येतं. एका संख्येला 8 ने गुणले असता त्यांच्यात येणाऱ्या उत्तरामध्ये जर एक संख्या आहे त्याला 8 ने गुणलं, येणाऱ्या उत्तरामध्ये काय केलं त्यांनी 99 मिळवले, तेव्हा अंतिम उत्तर किती आलं 171. तर ती संख्या कोणती बघ. इथं काय येईल बघा 8x बरोबर 171 मायनस किती 99. 8x जशाला तसा बघा इथे वजाबाकी दाखवतो मी. 171 मायनस किती 99. इथून गेला इथं राहिले 6
11, 11तून 9 गेला तर 2, 6 मधून 9 जात नाही, हातचा घेणे इकडे 16, 16तून 9 गेले किती 7, इथे येईल 7, 8 ने त्याला भाग दिला तर x बरोबर किती 9, 8 9 72. पर्याय क्रमांक 2 हा त्याचा पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर काढता येतं. एका प्राणी संग्रहात हरिण आणि मोर यांची संख्या किती आहे 80. ठीक बघ x अधिक y बरोबर किती 80. पायांची संख्या 200, 4x 2y बरोबर 200. याच्यावर सेपरेट व्हिडिओ टाकलेले आपण, तो सेपरेट व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, म्हणजे सगळ्या प्रकारचे कूट प्रश्न तुमचे त्यामध्ये काय होतील कव्हर होतील, एकही प्रश्नाच्या बाहेर जाणार नाही हे लक्षात घ्या. याला 2 ने गुणून घेऊ, आपल्याला मोरांची संख्या काढायची म्हणजे 4 ने गुणून घेतलं तरी चालतं. ठीक आहे, 4 ने गुणल्यावर काय होईल बघा, हे होईल 4x, हे होईल 4y आणि 8 चूक 32 म्हणजे हा किती होईल 320. ठीक, मायनस केला 0 0 कॅन्सल, मायनस केला तर काय येईल तुमचा 2y, मायनस मध्ये येईल तर इकडे पण काय होईल बघा तुमचं 120 मायनस मध्ये येईल. ठीक आहे, मायनस मायनस प्लस झाला तर y बरोबर किती आला 60. म्हणजेच मोरांची संख्या किती आहे 60 ही संख्या आहे. गुणोत्तर किती दिलेले तुम्हाला 5 + 3, मसावी किती आहे 23, तर लसावी किती. चला लसावी काढत असताना काय करायचं होतं बघा, सगळ्यांचा गुणाकार करायचा, बस 5 गुणिले 3 गुणिले 23 म्हणजेच 5 गुणिले 23 त्री 69, 9 5 45, 7 4 30 आणि 4 34, 345 हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे, दोन संख्येचा गुणाकार दिले 7776, लसावी किती 216, तर मसावी किती. सूत्र आहे आपलं, दोन संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. किमती मांडा फक्त तिथं, 7776 बरोबर 216 गुणिले मसावी. आता लक्षात घ्या इथं 6 आहे, तर ह्या 6 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर उत्तर 6 येईल बघा. आता 4 ने जर गुणलं तर काय येईल 24, 6 ने गुणले 36 येईल, ह्या 6 ने गुणल्यावर पण येईल, आणि 8 6 48 म्हणजे ना या दोन्ही पैकीच एक उत्तर असायला पाहिजे. अलग लक्षामध्ये, मग दोन्ही पैकी कोणचं उत्तर येईल ते बघू. आता 216 इकडे जाईल. ठीक आहे, 7776 भागिले 216, 6 1 6, 6 2 12, खाली किती राहिले बघा इथं 5, 6 9 54, 3 6 6 36, खाली आला 6 3 18, 3 6 6 36, पुन्हा 6 न भाग जाईल किंवा 12 न भाग जाईल, 12 1 12, 0 12 8 96, 12 3 36, 3 3 9, 3 6 18, म्हणजेच पर्याय क्रमांक सी सॉरी बी म्हणजे 36 जो काही दिसतो तो पर्याय त्यातला काय बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो. 6 क्रमवार विषम संख्येचा सरासरी किती 202, 202 6 होत्या. ठीक आहे, बरं त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता विषम संख्या सांगितलं म्हणजे 3 पुढे, लहान सांगितलं मागे जाऊ आपण, 201, 199, 197, 197 काय त्यातलं पर्याय उत्तर बरोबर होतं. ठीक आहे, 51 सामन्यामध्ये किती केल्यात बघा त्याने 4128 धावा केल्या, तर सरासरी धावा किती. ठीक आहे, सरासरी धावा बरोबर 1428 भागाकारामध्ये किती येतं 51. आता यातलं कुठलं उत्तर येईल तर ते बघू आपण. 17च्या पाड्यातल्या संख्या असतील सगळ्या टोटल लक्षामध्ये, म्हणून आपण जाऊ इथं 17 8 136, खाली राहिले 6, 17 काढू सर 17 3 51, 84 भागिले 3, 3 दोन्ही 6, राहिले किती 2, 3 8 24, पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं बरोबर आहे. सरासरी धावसंख्या आहे त्याची 28. 9 तास हे दिवसाचे किती टक्के होतात. ठीक आहे, 9 तास दिवस म्हणजे किती 24, टक्केवारीमध्ये काढायचं म्हणजे गुणाकार 100, 900 भागिले 24. ठीक आहे, मोठ्यात मोठ्या संख्येनं
3 न भाग देऊ, 3 त्रिक 9, 3 8 24. बघा इथं भाग देऊ, 8 त्रिक 24 राहिले 6, 8 7 56. असा एकच पर्याय दिसतो तुम्हाला 37.50. ते पर्याय उत्तर काय त्याचं बघू. संपत्तीत 20% वाढ केली, नंतर 20% घट केली. ठीक आहे, म्हणजेच x चा वर्ग भागिले 100 म्हणजेच 400 भागिले 100. 20 20 कट म्हणजे 4% काय आहे त्याच्यामध्ये घट. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर होतं. ठीक आहे, 10% वाढी म्हणजे 2x वजा 1 अधिक x चा वर्ग भागिले 100. 2 गुणिले 10 अधिक 10 चा वर्ग 100 भागिले 100. 20 20 कॅन्सल. 20 अधिक 1 बरोबर किती? 21%. कमी केली म्हणून सांगितले. ओके, कमी केली. कमी केलेली असेल तर मायनस होईल फक्त इथं, बाकी काही नाही. म्हणजेच किती येईल तुमचं 19%. पर्याय क्रमांक 2. एक सायकल 1950 रुपयाला विकली असता 30% नफा झाला. बघा 100 रुपयाला होती, 30% नफ्याने विकली तर 130 रुपयाला. 1950 रुपयाला विकली, 1950 रुपयाला काय झाली विकली, त्यावेळेस तिची खरेदी किंमत किती x. 1950 गुणिले 100 भागाकारामध्ये 130. 0 0 कॅन्सल. 13 1 13, 6 13 5 65. 0 जशाला तशी, म्हणजेच किती येईल तुमचं 1500. ए बी ने व्यवसाय सुरू केला, 300 भांडवल आहे. वर्षात शेवटी त्याला 6320 रुपये नफा झाला, तर बी चा वाटा किती. ठीक आहे, एकूण नफा किती आहे त्यांचा बघा 8. त्याच्यापैकी कुणाचा काढायचा आहे बीचा. बीला किती भेटणार 8 पैकी 5. टोटल नफा किती आहे 63 20. ठीक आहे, 8 न भाग जाईल याला. बघा 8 7 56. 8 8 चमचे जास्त होतात, म्हणजे खाली किती राहिले 7. 8 9 72. 0. 5 गुणिले 790. ठीक आहे, 9 5 45. 7 4 35 आणि 4 किती 39. वरचा 0 जशाला तसा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक, 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या किती आहे दुप्पट, तर त्या दोघांची आजची वय किती. आता बघा आजचं वय दिलेलं आहे तुम्हाला सांगितलं हे. ठीक आहे, आजचं वय काय सांगितलं बघा, आजचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे इथं दुप्पट होतात, इथं दुप्पट होतात, इथं दुप्पट होतात आणि इथं पण होतात. ठीक आहे, बरं आजच्या वयावरून काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे, आता काय करू आपण, आता जाऊया आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्षापूर्वी. आता 20 वर्षापूर्वी याचं जर काढलं तर किती होईल 20, आणि याचं काढलं तर किती होईल 24. ते 12 पट होतं. ठीक आहे, सॉरी इथं 2 होईल. हे 12 पट आहे का बघा आहे, म्हणून पर्याय क्रमांक हे जे काही दिसतं हेच पर्याय उत्तर काय त्याचं बरोबर आहे. आता 20 वर्षापूर्वी हे जाणार नाही, हे पण जाणार नाही आणि हे पण जाणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 काय त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे. 100 मीटर लांबीची रेल्वे स्टेशनवर उभा असलेल्या एका व्यक्तीला 36 किलोमीटर वेगाने किती वेळात ओलांडते. वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर काय सूत्र आहे तुमचं, अंतर भागाकारामध्ये वेग गुणाकारात 18/5. अंतर किती आहे 100 मीटर, वेग 36 गुणाकारात 18/5. 100 भागिले 10. 0 0 कटला 10 सेकंद. एका नळाने 10 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30-15 तासात भरते. दोन्ही नळाने किती तासात भरते. झालं मग 15 गुणिले 10 दोघांची बेरीज, खाली 15 अधिक 10 दोघांची बेरीज, वरती गुणाकार. 15 10 150, खाली किती 25. 25 6 150. 6 तासामध्ये. ठीक, 19 व्यक्ती 19 मीटरची भिंत 19 दिवसामध्ये बांधतात, तर एक व्यक्ती 19 मीटरची भिंत किती दिवसामध्ये पूर्ण करतो. 19 19 कट 361 दिवस. सूत्रामध्ये टाका त्याला आणि त्याला सोडवा फक्त. ठीक आहे, दिवसांची संख्या काढायची म्हणून ते घेतलं आपण. 8 15 17
सेंटीमीटर आहे तर त्रिकोणाचे चौरसाचे क्षेत्रफळ किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? ठीक आहे, 8, 15 आणि 17 हा कोणता आहे? काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोण असेल तर 1/2 पाया गुणिला उंची म्हणजेच 1/2 8 गुणिला 15 इथं भाग दिला तर 4 15 चौक 60 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर उत्तर काढता येतं. दोन 2.4 0.36 आणि 7.2 यांचा काढायचा आहे मसावी. मसावी हा नेहमी काय असतो? लहान संख्येपेक्षा लहान असतो. सर्वात लहान संख्या कोणी आपली 0.36 म्हणजे हा त्याचा चुकीचा आहे. हा सुद्धा चुकीचा आहे आणि हा सुद्धा चुकीचा आहे. ठीक आहे, म्हणजेच मसावी किती त्याचा 0.12 कारण लहान संख्येपेक्षा लहान असणारा एकच पर्याय होता तिथं 0.12. बघा इथं सांगितले 6 9 15 12 भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी किती उरते? 3 म्हणजेच 6 + 9 + 12 यांचा काढायचा आहे तुम्हाला लसावी. ठीक आहे, पण लसावी काढून हे जे काही पर्याय दिसतात ते खूप मोठाले दिलेत म्हणून आपण काय करू? डायरेक्ट यांना सॉल्व्ह करून घेऊ. 3 बाकी उरतात म्हणून सांगितलं, प्रत्येकातून 3 मायनस करू 900 येईल. ठीक आहे, यातून 3 मायनस केले तर 936 येईल. यातून 3 मायनस केले तर 972 येईल आणि यातून 3 मायनस केले तर 900 किती येईल? 93. आता त्यांनी सांगितलं मोठ्यात मोठी म्हणले ते. कोणती म्हणले? मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी जर काढायची असेल तर सर्वात मोठा पर्याय कोणता आहे आपला? हा पर्याय. मग ह्या सगळ्या पर्यायाला काय करायचंय? यांनी भाग जातो का चेक करायचा. 9 ने याला भाग जातो का? नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता त्याच्यानंतर मोठा पर्याय हा आहे. ठीक आहे, बरं. आता ह्या 72 म्हणजे 3 न चालला 4 न चालला. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ 12 ने पण भाग जाईल तिला. 4 न 3 न चालला म्हणून. बरं. त्यानंतर 2 ने 3 न चालला म्हणजे 6 ने पण जाईल आणि 9 ने पण जाईल. म्हणजेच उत्तर आहे त्याचं कोणतं? 975. ते पर्याय उत्तर काय त्याचं? बरोबर उत्तर आपल्या काढता येतं. ठीक आहे, मोठी सांगितली म्हणून आपण अगोदर मोठ्या संख्येतून चेक करायला लागलो. लक्षात घ्या. तेच आलं तर मग सोडून द्या. पुन्हा चेक करायची काही गरज नाही. बघा लसावी गुणिले मसावी बरोबर पहिला नंबर गुणिले दुसरा नंबर. ओके, मग आपण चौथा इथं 2310 गुणिले 30 बरोबर 210 गुणिले दुसरा नंबर. 0 ने 0 काटला इथं भाग गेला तर 7 6 7 इकडे येईल. 23 10 भागिले 7 बरोबर दुसरी संख्या. 7 त्रिक 21 2 7 त्रिक 21 वरचा 0 जशाला तसा म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर. याची बेरीज करा फक्त. 33.333 अधिक 33.033 फक्त पॉईंट खाली पॉईंट टाकायचा बाकी काही नाही. 3 आणि 3 6 3 आणि 3 6 3.63 मायनस करा त्यातून 2.033 म्हणजेच 3 3 3.4 आणि 3 34.333. ठीक आहे, एक पर्याय आपण इथं करेक्शन करून घेऊ. 34.333 हा पर्याय त्यातला कसा आहे? बरोबर पर्याय आपल्याला काढता येतो. मिस्टेक झाली पर्यायामध्ये. दररोज 1600 ml दूध पिते तर 4 हप्त्यात किती दूध पिते? आता 4 हप्ते एका हप्त्यात 7 दिवस म्हणजे किती? 28. लिटर मध्ये काढायचं म्हणून किती येईल? 28 गुणिले 1.6. चला गुणाकार करून घेऊ इथं. 28 गुणिले 16 8 6 48 हातचे किती आले? 4 8 2 16 आणि 4 किती? 20. बेरीज करून घेऊ 8 8 4 म्हणजेच किती येईल इथं? 8 ला 8 2 ला 2. ठीक आहे, 8 6 48 4
6 दुनी 12, 12 आणि 4 किती होईल 16, 8 ला 8, 8 आणि 6 14 ला 4 म्हणजेच 44.8 लिटर हे त्याचं पर्यायी उत्तर काय आहे? बरोबर उत्तर काढता इथं 0.003 कोणाच्या समान आहे. ठीक आहे. टक्केवारीमध्ये जर कन्वर्ट करायचं गेलं तुम्ही याला टक्केवारीने जर गुणलं तर काय होईल बघा. ठीक आहे. 0 कॅन्सल होते ना पॉईंट पुढे जाईल म्हणजे 0 पॉईंट किती येईल तुमचं 3%. 0.3%. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्यायी उत्तर काय बरोबर आहे. ममताजवळ 100 रुपयाची आणि 50 रुपयाची एकूण 85 नोट आहेत. किती आहेत 85. ठीक आहे. तर 50 रुपयांच्या नोटा किती? आता एक ऑप्शनहून जाऊ आपण त्याला. ठीक आहे. 5,000 रुपये भरायला पाहिजेत. मग 50 गुणिले 50 अधिक खाली किती राहिल्या 35 गुणिले 100. इथं किती होईल 2,500 आणि इथं किती होईल बघा 3,500. हे 500 याच्यात टाकले तर किती होईल 4,000 आणि 2 6,000 व्हायला लागलेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय चुकीचा आहे. 60 घेतल्या 60 गुणिले 50 अधिक खाली किती राहिले आता 25 गुणिले 100. 6 पंचे 30 म्हणजे इथं 3,000 झाले आणि हे झाले 2,500 म्हणजे सेव्ह व्हायला लागले तुमचे 5,500. हा पण पर्याय काय चुकीचा आहे. तिसऱ्या पर्यायाकडे जाऊ 100 गुणिले 50 गुणिले इकडे 15 गुणिले किती 100. इथे किती 7 5 35 म्हणजे 1,500 आणि इकडे किती 3,500 आणि 1,500 म्हणजे किती झाली इथं 5,000. म्हणून पर्याय क्रमांक 70 जो दिसतो तो पर्याय त्यातला काय होता बरोबर होता. ऑप्शन घ्यायचा होता दोन्ही नोटा कॉमन करायच्या होत्या 85. एका संख्येचे किंवा काही संख्येचे म्हणले ठीक आहे. एका संख्येचे 3x छेदामध्ये 4 आणि 4x छेदामध्ये 7 यांच्यातला फरक किती आहे 100 चा आहे. बघू आता याच्यातला 7 चौक 28 सॉरी 7 त्रिक 21 x मायनस 4 चौक 16x भागाकारामध्ये 7 चौक 28 बरोबर किती 100. 21 म्हणजे इथं किती आले 5x छेदामध्ये 28 बरोबर किती 100. 5 न भाग दिला 2 चा म्हणजेच x बरोबर किती 20 गुणिले 28 म्हणजेच किती 56 म्हणजेच वरचा 0 जशाला तसा 560. या पद्धतीने आपल्याला त्याची उत्तरं काढता येतील. लक्षात घ्या ही जी काही पोलीस भरती आहे किंवा सरळ सेवा आहे अशा या सगळ्या एक्झामसाठी आपण हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. 5,000 पेक्षा जास्त प्रश्नांचं टार्गेट आहे. आपण ते आपण सिरीजच्या माध्यमातून सुरू करत आहोत. संपर्क आहे आमचा हा. काही अडचण आली तर यामध्ये येऊ शकता आणि यांच्या PDF पाहिजे असेल तर तुम्हाला याच्यावरती काय करायचं टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.